व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, कधी कधी मनाला प्रश्न पडतो की ठाकरे पुत्रांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्या दोघांमध्ये कोण जास्त पानसट आहे, म्हणजे कोण जास्त पानसट बोलतं. म्हणजे उद्धव ठाकरे यांना तर सवय आहेच पानसट बोलत असण्याची. म्हणजे ते नको तिथे नको ते बोलून जातात, त्यांचं हसं होतं तरी सुद्धा त्यांना ते लक्षात येत नाही, किंवा लक्षात येत असूनही आता सवय पडली आहे पानसट बोलायची, म्हणून ते त्यांचं पानसट बोलणं कधीच सोडत नाही. एकनाथ शिंदे यांना एसनशी म्हणणं, सारखं सारखं गद्दार म्हणणं, ते रडगाणं गात राहणं, हे आता लोकांच्या सुद्धा अंघोळीनी पडलेलं आहे. आणि आता लोक गांभीर्याने घेत नाही त्या गोष्टीला, चेष्टेवारी नेतात. आणि हे फेल्युअर आहे एक प्रकारे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला यांनी डाग लावला, हे तर सरळ सरळ उघड उघड आता लोक बोलायला लागले. मात्र कधी कधी प्रश्न पडतो की बाप से बेटा सवाई झाला ही बाय पानसट बोलण्याच्या बाबतीमध्ये. आता ह्यांच्या पानसटपणाचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. व्हिडिओ तर दाखवणारच आहे मी तुम्हाला, पण हे उदाहरण पण ऐकून घ्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते आणि भाषण करून निघाले होते. परत जात असताना यांना बाथरूमला जायचं होतं, म्हणून हे एका रस्त्यावरच असलेल्या घराच्या समोर थांबले आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं उद्धव साहेब आले, त्यांना वॉशरूम वापरायचं. उद्धव साहेब आले. लगेच घरात आवरासवळ झाली थोडीफार, लगेच बसण्याची व्यवस्था वगैरे आणि पेपर वगैरे पडलेले असतात ते उचलून घेतले. उद्धव ठाकरे वॉशरूमला गेले आणि हा त्यांनी सांगितलेला किस्सा आहे की मी जेव्हा वॉशरूमला गेलो आणि परत आलो आणि नेमकं जेव्हा दार उघडलं तेव्हा त्या घरातल्या 2-3 महिला ज्या आहेत त्या आरतीचं ताट घेऊन माझ्या समोर उभ्या होत्या की तुम्ही आमच्या घरी आणत आम्हाला तुमची आरती करू द्या. आता प्रश्न पडतो की अशी जगातली कोणती महिला असेल जी बाथरूमच्या दरवाज्यातच एखाद्याला औक्षण करेल. औक्षणच करायचं तर मग याच्यावर बसवलं असतं ना, सोफ्यावर, खुर्चीवर, नाहीच काय तर चटई टाकून बसवलं असतं, पाठ दिला असता बसायला. बाथरूम मध्ये संडासाच्या दरवाज्यामध्ये उभ्या उभ्या औक्षण, हा कोणता प्रकार शोधून काढला उद्धवजींनी? आणि हे माझे वाक्य नाही आहे, ते त्यांचेच वाक्य आहे, त्यांचीच भाषण आहे ती. त्याचे व्हिडिओ सुद्धा मध्यंतरी खूप व्हायरल झाले होते, मीच केला होता एक व्हिडिओ त्यावर. मित्रांनो, यांचा हा पानसटपणा आजचा नाहीये, नवा नाहीये. जेव्हापासून हे राजकारणात आलेले आहेत आणि बोलायला लागलेले आहेत तेव्हापासून पानसट बोलायला लागलेत. आणि त्यातल्या त्यात 2022 पासून तर यांचा पानसटपणा जास्त झालाय. म्हणजे 2019 ते 22 तर घराबाहेरच पडले नव्हते म्हणा ते, तेव्हाही खूप पानसटपणा केलाय. शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम, काय अजून काय 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 त्यांनी कल्पना सुचवलेल्या होत्या. पण तीच सवय आता आदित्य ठाकरेला लागलेली आहे की काय, अशी शंका मनात यायला लागली. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो की आदित्य ठाकरे देखील त्याच वळणावर आहे. तेव्हा ही व्हिडिओ आधी आपण बघून घेऊया. व्हिडिओ बघण्याअगदी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे मित्रांनो. काल आपण आपल्या परिवाराला पाठिंबा देणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना मेसेजेस केलेले आहेत, आपल्या योगदानाचे काही फोटोज पाठवलेले आहेत, जे की ते सोशल मीडियावर टाकणं मला प्रशस्त वाटत नाहीये, म्हणून मी पर्सनली पाठवले, ज्यांनी सहकार्य केले त्यांना. मित्रांनो, आपले दुष्काळग्रस्त शेतकरी अजूनही हालाकीच्याच परिस्थितीत आहेत. वेळ अशी आहे की 2 वेळचं पोटभर जेवायला सुद्धा त्यांच्याकडे साधन संपत्ती नाही. आता येते वेळ एखाद्यावर अशी, त्याला कोणी काय करू शकत नाही. मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून, कुठून खेड्यापाड्यातून विदाऊट तिकीट रेल्वेने कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक येतात ज्यांच्याकडे जेवायला नाही हो. अशा लोकांची आपण सेवा करतो, अशा लोकांना आपण मदत पोहोचवत असतो आपल्या परिवारातर्फे. तर या सत्कर्मामध्ये आपण देखील आपलं योगदान द्यावं, सहकार्य करावं, ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो. शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत असणार आहे, दुसरं काही नाही. आणि आपल्याकडे थोडं आहे तर थोडं दुसऱ्याला द्यायला पण काहीच हरकत नाही. ही माणुसकीची जाणीव खूप मोठी आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जर योगदान देता येईल निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट न विसरता
परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती बनवता येईल, त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल आणि सगळ्यात महत्वाचं आपलं योगदान आपण नक्की कसं कुठे वापरतोय हे तुम्हाला कळवण्यात देखील येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा. चला आता ते 5 व्हिडिओ बघून घेऊया जरा. उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण ज्यांच्या घशात बाठा अडकतो बाळासाहेबांचं नाव घ्यायला ते उबाठा म्हणतात. तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे नाव असं घेऊ शकत नाहीत. बाळासाहेबांचे जे विचार मानतात त्यांच्या घशात बाळासाहेबांचं नाव घेताना बाठा अडकायचं कारण नाहीये. आणि ज्यांच्या घशात बाठा अडकतो त्यांना त्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे कारण हे बहुतेक सगळे एसनशी आहेत ना, ते असं म्हणतात. एसनशी गट जो आहे गद्दार, एसनशी त्यांच्या नावातच शी आहे. बघितलं पानसटपणा. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की उबाठा म्हणू नका. उबाठा म्हणजे काय असतं? उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा. हे बाठा गळ्यात अडकतं का? आणि हे कोण म्हणतं म्हणे तर एसनशी, ज्यांच्या नावाचंच शी आहे म्हणे. एखाद्या नेत्याबद्दल आपण काय बोलतोय, उपमुख्यमंत्र्याबद्दल आपण काय बोलतोय याचं भान, याची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. यांना असं वाटतं की मान आणि सन्मान फक्त यांनाच आहे, इतर कोणालाच मान नाही आहे, इतर कोणालाच सन्मान नाही. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त लोकप्रियता ही एकनाथ शिंदे यांची आहे. लोक एकनाथ शिंदे यांना जास्त मानतात त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे, त्यांच्या लोकांमध्ये मिसळण्यामध्ये आणि लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी जी त्यांची धडपड सुरू असते, मेहनत सुरू असते ना, त्यामुळे लोक उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त व्हॅल्यू देतात. आणि हे म्हणतात बाठा गळ्यात अडकला का? अरे बाठा जर गळ्यात अडकला तर लोक नुसतं ऊ म्हणतील ना, बाठा गळ्यात आहे ऊ म्हणतील फक्त. कॉमन सेन्स बॉस, कॉमन सेन्स आहे. एवढं सुद्धा उद्धव ठाकरे यांना कळू नये की आपण काय बोलत आहोत ते. त्यांचं पोरगं तर त्यांच्या 2 पावलं पुढे निघून जात आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं. ह्या पावसाळी अधिवेशनादरम्यान यांनी यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सभागृहामध्ये काहीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र ब्रेक मिळाला किंवा सभागृहाच्या बाहेर पडले की मग मीडिया समोर येऊन बडबड करायला मी सुरुवात केली. तर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत हे उभे होते आणि जितेंद्र आव्हाड नेहमीप्रमाणेच कॅमेरा समोर येऊन बरळायला लागले. मात्र त्यांच्या बरळण्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जो अत्यंत पानसट विनोद केलेला आहे तो एकदा आवर्जून बघा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुलना करायला जड जाईल की उद्धव ठाकरे जास्त पानसट झालेले आहेत की आदित्य ठाकरे जास्त पानसट बोलायला लागलेले आहेत. बघून घ्या. देखो ना, दिया ना मैंने पैसा. अभी ये हो रहा है, अभी वो हो रहा है. चिकन रोल की वेज रोल. अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. याला तुम्हाला एवढे पदार्थ बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. काय येड जवळ कोण बसवले हो तिथे? जितेंद्र आव्हाड द्वेषाने रागाने बोलत होते की सगळ्या आमदारांना बोलवा आणि इथे जिन्यावर बसवा जेवायला. आता ह्यांना का तिथे जेवू देत नसतील का कॅन्टीनमध्ये, सभागृहाच्या तिथल्या विधानसभेच्या तिथल्या कॅन्टीनमध्ये? काहीतरी बोलायचं का, कुठला तरी मुद्दा उपस्थित करायचा. उलट तिथं तर जेवणाचे दर किती कमी आहेत. बाकीच्या हॉटेल्समध्ये जेवढे आहेत त्याचे 50% पण नसतील, इतके कमी रेट आहेत तिथे या आमदारांसाठी, ज्यांना हजारो रुपये पेन्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा. आणि तरी सुद्धा यांची बोंबाबोंब चालू आहे. ते म्हटले जिन्यावर जाऊन बसायचं का आता म्हणून. आणि त्याच्यावर आदित्य ठाकरे म्हणतात जिना इसी का नाम आहे. बसा जाऊन मग जिन्यावरच. त्याची ते वेळ आली की चौबाठावर आता जिन्यावर बसायची. आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर सुद्धा जिन्यावरच बसायची वेळ येणार आहे. कारण एक व्हिडिओ आपण नेक्स्ट करतोय त्या विषयावर की काकांना सुद्धा धक्का आहे आता मोठा. कारण उबाठाचे जसे खासदार फुटले ना, ह्यांचे पण फुटणार आहेत. आणि ह्यांच्याच माणसानं, ह्यांच्याच नेत्यानं ते कबूल केलेलं आहे, हे विशेष. तर आता हे दोघांचं पानसट बोलणं मी ऐकलेलं आहेच मित्रांनो. हा प्रकार जो आहे यांच्यातर्फे नेहमी होणारा, हा तर काही कमी होणार नाहीच आहे. उलट असं दिसायला लागले की दिवसेंदिवस हे आता जास्त होत जाणार आहे. तेव्हा एन्जॉय करा,
दुसरं काही नाही, कारण ह्यांना आता गांभीर्यानं घेण्याची गरजच नाही राहिलेली. गरज असं जर बोलत असतील हे, तर मग त्यात सिरियस काय आहे? गांभीर्यानं यांचं का ऐकावं? विनोद म्हणून सोडून देऊ, कपिल शर्माचा शो बघितला किंवा हास्य जत्रा बघितली, ठीक आहे, हरकत नाही, तसंच बघायचं, सोडून द्यायचं. असंच करायला आता महाराष्ट्रातले लोक मात्र यांच्या लक्षात येत नाहीये हे. यांना फक्त दुसऱ्याला दोष देणं येतं. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं यांना, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. इथे सगळं घोडं अडलेलं आहे. आता लांगुल चालन चालू झाले परत. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान करण्याची इच्छा आहे आणि ते जर पंतप्रधान होणार असतील तर माझा पाठिंबा आहे म्हणून. कशासाठी देतात? गरजच नाहीये. कारण 2029 पर्यंत तुमचे आमदार पण तुमच्या सोबत राहणार नाहीयेत आणि 2029ला आदित्य ठाकरे देखील वरळीतून निवडून येतील की नाही इथपर्यंत आता लोक व्यक्त होत आहेत, शंका व्यक्त करतायत. अशी परिस्थिती असताना तुम्ही काय सपोर्ट करता देवेंद्र फडणवीसांना? त्यांनी स्वबळावर सलग 3 वेळा 100च्या वर आमदार निवडून आणून दाखवलेत महाराष्ट्रामध्ये, जे आजपर्यंत शरद पवारांना सुद्धा जमलेलं नाहीये, तुम्हाला पण जमलेलं नाहीये. त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही पाठिंबा देणार म्हणजे ही किती मोठी आश्चर्याची गोष्ट झाली. असो, तुमचे निर्णय तुम्ही घ्या. तुमचे हे जे विनोद चालू असतात हे असेच चालू द्या, थोडी एंटरटेनमेंट मिळत राहील आम्हाला सुद्धा. तेव्हा मित्रांनो, ह्या करमणुकीबद्दल, या ठाकरेंच्या एंटरटेनमेंट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. जाता जाता परत एकदा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, कालच आपण आपल्या परिवाराच्या सहकाऱ्यांना पर्सनली मेसेजेस पाठवलेले आहेत, ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय, ज्यांनी योगदान दिलेलं आहे परिवाराच्या कार्यामध्ये, की आपण थोडेसे कमी पडत आहोत. काही आपल्याला अजून सहकार्य आणि योगदान वाढवता आलं तर बघा. तुम्हाला पण हात जोडून विनंती आहे. बघा, दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत आपले, त्यांचं कुटुंब उपासमार होते, घरात व्यवस्थित सामान नाही, पोरांची शिक्षण, कुठून महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून कॅन्सरग्रस्त रुग्ण आलेले असतात, खायला 10 रुपये नाही त्यांच्याकडे, त्यांच्या नातेवाईकांकडे. अशांना आपण मदत पुरवतोय, अशांना आपण सहकार्य करतोय, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आपला सातत्यानं. तर या कार्यामध्ये, परिवाराच्या या कार्यामध्ये आपलं सहकार्य पण असू द्या, योगदान असू द्या, आशीर्वाद आणि पाठिंबा असू द्या, ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची रिसिप्ट बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपण आपलं नेमकं योगदान कुठे आणि कसं वापरत आहोत हे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत त्या लोकांना आधार देण्यासाठी पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराज, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.